समवन लाईक निकिता. पण त्याच्या मूर्खपणामुळे तू त्याच्या आयुष्यात आलीस. अहो मग का लावून दिलं आमचं लग्न? अगं नाईलाज होता. सुरुवातीला मी तुमच्या प्रेमाच्या विरोधात होते. तुझ्यापासून नीरजने लांब राहावं यासाठी मी खूप प्रयत्न केले. पण तुझ्यामुळे तेव्हा माझा मुलगा माझ्यापासून दूर गेला. कारण तो तुझ्यात अडकून पडला होता. म्हणून मी तुमचं लग्न तर लावून दिलं, पण आमच्या सोसायटीत त्याचा गाजावाजा नाही केला. कारण मला माहिती होतं तू इकडे आल्यावर तुला तुझी जागा आणि नीरजला त्याची चूक नक्की समजेल. आणि जे आता खरं होताना दिसतंय, नीरजला आता कुठे जाणवायला लागलंय की निशी एक गावंढळ, बेअक्कल आणि पावलट मुलगी आहे, जी त्याच्यासारख्या हाय क्लास सोसायटीतल्या मुलाला अजिबात सूट करत नाही. आता बघ ना, नीरज आजकाल तुला इग्नोर करतोय. बघतेस ना, जाणवत नाहीये का तुला? तो तुला इग्नोर करतोय, तुला फोन करत नाही, तुझ्याशी नीट बोलत नाही. नाही, मला असं काही वाटत नाही, मला काही जाणवत नाही असं. ते माझ्याकडे लक्ष देतात आणि ते मला नेहमी म्हणतात की तू जशी आहेस ना तशी छान आहेस, तशीच राह. नाही 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 नाही, अजिबात नाही. तू माझ्या मुलासाठी परफेक्ट नाहीयेस. माझ्या मुलासाठी निकिताच परफेक्ट आहे. म्हणून तर तो तिच्या बरोबर टाइम स्पेंड करतो. त्याने तुला एकतरी कॉल केला, कशी आहेस बाबा, जेवलीस की नाही, केला? पण हे सगळं तुला दिसत असून तू आमचा पिच्छाच सोडत नाहीयेस. आणि त्यात हे तुझ्या पदरात असलेलं मूल नकोय मला. ॲट एनी कॉस्ट. अगं सॉरी निकी, ते ना खूप बोलत बसले होते आणि कसं ते जे बोलत होते ना ते आपल्या बिझनेससाठी खूप इम्पॉर्टंट होतं, म्हणून मी ऐकत होतो. तुला खूप वेट करावं लागलं का? सॉरी. बोर नाही झालीस ना तू? अरे नाही नाही, आय ऑल गुड. असं काहीच नाहीये आणि काही मला बोर वगैरे नाही झालं. रिलॅक्स. नीरज, एक काम करशील का प्लीज? मला ना खूप जास्त तहान लागली आहे. इथे कुठे आसपास पाण्याची बॉटल मिळेल का? एकदा चेक कर ना प्लीज. हां ठीक. ड्रायव्हर कहीं पे पानी मिले तो प्लीज गाड़ी रोकिए. आलो. नीरज, तुझा फोन देशील का प्लीज? ऍक्च्युली ना माझा फोन स्विच ऑफ झाला. मला डॅडला कॉल करायचा आहे प्लीज. हाँ घ्या. थँक्यू. सगळं काय चाललंय? मी स्वप्नात पण विचार केला नव्हता हे सगळं असं होईल. आई खरंच अशा मला भीती वाटायला लागली आता. या सगळ्यात माझ्या बाळाचा जीव धोक्यात आहे. मला भीती. सर कॉल उचला प्लीज, कॉल उचला सर. तुला वाटतं तितकं सोपं नाहीये निशी. आता तुला कळेल तू कोणाशी पंगा घेतलायस. फोन प्लीज.
निशी ऐसे नहीं करते, क्या बात निशी, अगं निशी दरवाजा उघड. है? निशी निशी, आंटी निशी. ये काय काय झालं काय निशिला? रघुनाथ जी, आप ऐसे अचानक फोन कर दिया होता, गाड़ी भेज देते. नाही आम्ही आलो व्यवस्थित, पत्ता सापडला. भाभी कौन है ये लोग? ते निशीचे आई वडील आहेत. नमस्कार. तुम्ही सरप्राईज दिला. या ना, या या, बसा ना. नाही नाही, काय झालं नक्की? निशी बाहेर काय येत नाही? सगळं ठीक आहे ना? निशी बरी आहे ना? हाँ? अच्छा हुआ आप लोग आ गए. देखिए ना, निशी कब से दरवाजा ही नहीं खोल रही है. कब से बुला रहे हैं, कोई रिस्पॉन्स ही नहीं दे रही है. म्हणजे मला कळलं नाही. निशीला काय झालं?